मागच्या काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः मुसळधार पाऊस कोसळतोय, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट पाहायला मिळतोय। मात्र आज मुंबईत बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला दिसतोय। मात्र आज असं चित्र असलं तरी इथून पुढे अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे मान्सूनची नेमकी काय स्थिती आहे, मान्सून कुठपर्यंत दाखल झालेला आहे, इथून पुढे मान्सूनची काय स्थिती असणार आहे आणि हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्याला नेमका कोणता अलर्ट जारी केलेला आहे, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। तर सर्वात आधी स्क्रीनवर दिसत असलेल्या इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो की नेमकी मान्सूनची काय स्थिती आहे। स्क्रीनवर दिसत असलेल्या इमेजमध्ये आपण बघू शकतो की बे ऑफ बंगालच्या दिशेने अरबी समुद्रातून नैऋत्य मान्सून वारे वाहताना दिसून येत आहेत। हे वारे वाहत असताना त्यांनी दक्षिण भारत व्यापलेला आहे। दक्षिण भारतातून पुढे पूर्व भारताच्या दिशेने हे वारे वाहत असताना दिसून येत आहेत। याचा अर्थ असा की महाराष्ट्राच्या खालोखालचे जे साऊथ इंडियाचे राज्य आहेत, ज्यामध्ये केरळ असेल, आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, या राज्यांमधून वाहत असताना या वाऱ्यांनी पुढे पूर्व भारत म्हणजे ज्या राज्यांना आपण सेव्हन सिस्टर्स ऑफ इंडिया असं म्हणत असतो, त्यामध्ये अरुणाचल प्रदेश असेल, मेघालय असेल, सिक्कीम असेल, या राज्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। अरबी समुद्रातून हे वारे वाहत असताना यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला आहे। मात्र विदर्भात अजूनही मान्सून दाखल झालेला नव्हता असं या इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो। मात्र पुढच्या काही दिवसात 20 जून नंतर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला असणार आहे असं सुद्धा या इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो। आता हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे ते सुद्धा समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। होसाळीकर यांनी एक महत्त्वपूर्ण ट्विट केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मान्सून जनरली कव्हर्स एंटायर महाराष्ट्र बिटवीन बाय 15 to 20 जून स्टार्टिंग फ्रॉम तळ कोकण अराउंड 7 जून। This year it's covered from 25th May to 17th June 2025 with a major halt over Mumbai from 26th May. Today's monsoon line is almost covering Gujarat state earlier against 20 जून असं सुद्धा हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी सांगितलेलं आहे। याचा अर्थ असा की दक्षिण पश्चिम मान्सून साधारणपणे 15 ते 20 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापत असतो, जो तळ कोकणापासून 7 जूनच्या सुमारास सुरू होतो। यावर्षी मात्र 25 मे ते 17 जून 2025 पर्यंत तो व्यापला जाईल आणि 26 मे पासून मुंबईवर मोठा थांबा घेईल। म्हणजे 26 मे पासून मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। आजची मान्सूनची रेषा 30 जूनच्या तुलनेत जवळजवळ गुजरात राज्य व्यापत आहे असं सुद्धा हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी सांगितलेलं आहे। याचबरोबर आता स्क्रीनवर दिसत असलेल्या इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो की बे ऑफ बंगालची आणि अरबी समुद्राची नेमकी काय स्थिती आहे। कारण काही दिवसांपूर्वी चर्चा होती की अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होतोय, लो प्रेशर तयार होतोय आणि त्याचा कुठेतरी परिणाम महाराष्ट्राच्या मान्सूनवर होतोय आणि त्याचा परिणाम म्हणून यंदाच्या वर्षी जवळपास 16 दिवस आधी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचं सुद्धा बोललं जात होतं। आता सुद्धा अरबी समुद्रामध्ये आणि बे ऑफ बंगालमध्ये काय स्थिती आहे ते समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण त्यावर मान्सूनची दिशाही ठरलेली असते। या स्क्रीनवर दिसत असलेल्या इमेजमध्ये आपण बघू शकतो की अरबी समुद्रामध्ये एक गोलाकार चक्राकार वारे तयार झालेले दिसून येत आहेत। त्याचा कुठेतरी महाराष्ट्राच्या वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या वरची जी राज्य आहेत, ज्यामध्ये गुजरात असेल, गुजरातवर मोठ्या प्रमाणात अरबी समुद्रातले ढग दाटलेले दिसून येत आहेत। याचबरोबर इकडे बे ऑफ बंगालमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत। एक कमी दाबाचा पट्टा तयार झालेला दिसून येतोय आणि त्यांचा परिणाम म्हणून बे ऑफ बंगालमध्ये आणि त्याला लागून असलेल्या राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये, याचबरोबर महाराष्ट्रातला जो किनारवर्ती भाग आहे, कोकणचा जो भाग आहे, इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येतात। आता या सगळ्यांचा परिणाम म्हणून कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट दिलेला आहे, कोणत्या जिल्ह्याला काय इशारा दिलेला आहे, हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर आज हवामान खात्याने महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। आज कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट नाहीये, म्हणजे अतिमुसळधार पाऊस आज कोणत्याही जिल्ह्यात पडण्याची शक्यता आज नसणार आहे असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे। विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये, त्यामध्ये गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट जारी केलेला होता। याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातलं नंदुरबार, धुळे, याचबरोबर नाशिक या जिल्ह्यांना सुद्धा आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता। याचबरोबर कोकणातलं पालघर असेल, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांना सुद्धा आज हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला होता। मात्र कोकणातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला होता। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, याचबरोबर कोल्हापूर आणि साताऱ्याचा जो घाटाचा परिसर आहे, इथे आज ऑरेंज अलर्ट जारी केलेला होता।
पुण्यातल्या घाटाच्या परिसरात सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी केलेला होता. यानुसार तुमच्या जिल्ह्यात आता पाऊस पडतोय का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आता उद्या पावसाची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या पुढच्या मॅपच्या माध्यमातून, जे तुम्ही स्क्रीनवर बघताय त्याच्या माध्यमातून आपण समजू शकतो. उद्या बऱ्यापैकी महाराष्ट्रात पाऊस असणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये 18 तारखेला म्हणजे उद्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. येलो अलर्ट या संपूर्ण पट्ट्याला देण्यात आलेला आहे. याचबरोबर उद्या म्हणजे 18 तारखेला कोकणातल्या अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामध्ये पालघर असेल, रायगड असेल, रत्नागिरी, दक्षिण महाराष्ट्रातलं सिंधुदुर्ग, याचबरोबर पुण्याचा घाटाचा परिसर आणि साताऱ्याचा घाटपट्टा अशा या संपूर्ण पट्ट्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या पट्ट्यात या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. याचबरोबर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट सुद्धा हवामान खात्याने जारी केलेला आहे. त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 19 तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो. मराठवाडा आणि विदर्भातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये 19 तारखेला सुद्धा येलो अलर्ट जारी केलेला आहे. तर याचबरोबर कोकणातल्या सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. रायगड, पुण्याचा घाटाचा परिसर, रत्नागिरी आणि साताऱ्याचा घाटपट्टा इथे 19 तारखेला सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. 20 तारखेला मात्र महाराष्ट्रातून बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला असणार आहे. महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्याला 20 तारखेला रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी केलेला नाहीये. मात्र अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये 20 तारखेला सुद्धा पडू शकतो असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे. त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातल्या खास करून काही जिल्ह्यांचा समावेश आहे. याचबरोबर रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग कोकणातल्या या पट्ट्यांना सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने इथून पुढचे 5 दिवस कसे असणार आहे, इथून पुढे वातावरणाची काय स्थिती असणार आहे, इथून पुढे मान्सूनची काय स्थिती असणार आहे, हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. तुम्हाला या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील, मग ते वेदर रिपोर्ट संदर्भात असतील किंवा मान्सून संदर्भात असतील, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आता नेमकी तुमच्या इथे काय स्थिती आहे ते सुद्धा आम्हाला नक्की कमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.